सुपरफास्टमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। राजकीय वर्तुळातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात धावता आढावा। सध्या सुरू असलेले राजकारण कधी पाहिलेले नाही। पंतप्रधान मोदी जेथे जातील तेथे मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत असं वक्तव्य सुप्रिया गटाचे खासदार शरद पवार यांनी केलंय। मराठा आरक्षणासाठी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चाललंय आणि राजकीय नेते सुद्धा आता या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय राज्य आणि केंद्र सरकारच्या हातात आहेत। आम्ही या निर्णयाची वाट पाहत आहोत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत बोलताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं। लोकसभेच्या निवडणुकीला आता काही महिने शिल्लक राहिलेले आहेत। राजकीय पक्षांकडून आता तयारीला सुरुवात झाली आहे। जागा वाटपाबाबत मोदी विरोधक आघाडीतील जागा वाटपाचा निर्णय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठकीत लवकरच घेतला जाईल अशी माहिती शरद पवार यांनी दिली। भाजपाच्या प्रचार सभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपाची सत्ता आली तर रामाचं दर्शन मोफत करवू असं आश्वासन दिलं होतं। आता या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असे म्हणत विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड सुरू केली आहे। उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला आणि निवडणूक आयोगावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि निवडणूक आयोगाने आपल्या नियमांमध्ये बदल केलेत का असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजपाकडून सुद्धा उत्तर देण्यात आलं। उद्धव यांचे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे असं म्हणत भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव यांच्या टीकेला उत्तर दिलं। काँग्रेसची साथ धरल्यापासून त्यांना रामनामाची अधिकच ॲलर्जी झाली आहे असं सुद्धा प्रसाद लाड म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं। त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरू झाले। हे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली। राज्यात मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन आरक्षणासाठी आहे, परंतु कायद्यानुसार असे आरक्षण मिळू शकत नाही हे आपण मनोज जरांगे यांना आधीच सांगितलेलं आहे असं राज ठाकरे म्हणाले। सोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे। जरांगे यांच्या मागे कोण आहे हे कालांतराने समोर येणार असा गौप्यस्फोट सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशच्या निवडणुकीत मतदारांना अयोध्येतील रामाचं मोफत दर्शन देण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही। अमित शहा यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनीही आक्षेप घेतला। अमित शहा यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स खातं सुरू केलं आहे का असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला। हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात निर्देश दिले होते। त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली। आता फटाके कधी वाजवायचे, सण कधी साजरे करायचे हे पण न्यायालय ठरवणार का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। उद्धव गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना अटक झाली। ती पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग आहे। अद्वै हिरे यांच्यावरील आरोप आधीही होते, तेव्हा ते भाजपामध्ये होते। मात्र उद्धव गटात आले त्याला घाबरून मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून षड्यंत्र केला असा आरोप उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला। अद्वै हिरेंच्या अटकेप्रकरणी आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले तर अद्वै हिरेंच्या नावानं थैथयाट सुरू असे म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊतांच्या टीकेवर पलटवार केला।
ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे। या विरोधानंतर ओबीसी नेत्यांना धमकी आलेल्या आहेत। प्रकाश शेंडगे यांना धमकी देण्यात आली। त्यानंतर त्यांच्या आता सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। आरक्षणासंदर्भात अनेक आयोगाने काम केलेले आहे। त्या संदर्भातील यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आरक्षण देण्यात आले। त्यामुळे कोणी जर म्हणत असेल की तुम्ही लुटलं ते म्हणणं योग्य नाही, अशी भूमिका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली। मराठा समाजाचे समर्थक सुद्धा जाहीरपणे बोलतात ते योग्य नाही। त्यांनी समाजाची दिशाभूल करणे थांबवावं असे आवाहन सुद्धा तायवाडे यांनी केले। अधिवेशनापूर्वी सरकारने केलेल्या घोषणांची पूर्तता करावी। शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा। प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात होते ते अद्याप मिळालेले नाही। आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवण्यात आली। मदतीची घोषणा करण्यात आली, मात्र मदत मिळालेली नाही। अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिलाय। मोदी विरोधक आघाडीत जागा वाटपाबाबत विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे। कुठल्या जागा कोणासाठी या संदर्भातील चर्चा आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जागा वाटप संदर्भात चर्चा होईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली। निवडणूक आयोगाकडून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पंतप्रधानांवर केलेल्या टीकेबाबत नोटीस बजावण्यात आली। त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपावर संताप व्यक्त केलाय। निवडणूक आयोग भाजपाच्या खिशात आहे। राम मंदिराचं दर्शन मोफत दाखवू म्हणत असं मत मागणाऱ्यांना नोटीस का नाही, असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टीका केली। शरद पवार यांचा दाखला खरा का खोटा हा संशोधनाचा विषय आहे। आपण त्याबाबत जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाहीये, परंतु त्यांचं म्हणणं आहे की हा दाखला खोटा आहे जो मिळालेला आहे। दाखला खरा की खोटा हा तपासाचा भाग आहे। तपासल्यानंतरच कळेल, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचले असून अजित पवार हे धूर्त राजकारणी आहेत आणि त्यांच्या पोटात एक आणि ओठावर एक विधान असतं, यावर राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। अजित पवार हे धूर्त राजकारणी आहेतच, पोटात एक आणि ओठावर एक हे आपल्याला माहिती नाही, परंतु अजित पवार हे धूर्त राजकारणी आहेत याबद्दल दुमत नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली।